नमस्कार. तुम्हाला वारंवार तहान लागते, रात्री वारंवार लघवीला जावं लागतं किंवा छोटी जखम भरायलाच तयार नाही, तर हे फक्त थकवा किंवा वाढते वय नाही, तर हे शरीर मधुमेहाचे सुरुवातीचे इशारे देत असू शकते. जर या वर्षीचे म्हणजे 2026 चे भारतातील मधुमेहाचे प्रमाण आपण पाहिले, तर भारतात सुमारे 10 कोटी प्रौढांना मधुमेह आहे. म्हणजेच जवळपास प्रत्येक 9 पैकी एक प्रौढ व्यक्ती मधुमेही आहे. सुमारे 13 ते 14 कोटी लोक प्री डायबेटिक अवस्थेत आहेत. जगात मधुमेह रुग्णसंख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात चिंतेची बाब अशी, अंदाजे 30 ते 40% रुग्णांना स्वतःला मधुमेह असल्याचे माहीतच नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डायबिटीसची सुरुवात कशी होते. सुरुवातीला अशी कोणती 10 लक्षणे दिसतात जी बऱ्याचदा दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यापैकी एखादं लक्षण तुमच्यात किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीत असू शकतं. त्यामुळे पहिलं सुरुवातीचं लक्षण आहे वारंवार तहान लागणे, एक्सेसिव्ह थर्स्ट. तुम्हाला दिवसभर वारंवार पाणी प्यायची इच्छा होते का? पाणी पिऊनही काही वेळात पुन्हा घसा कोरडा पडतोय असं वाटतं का? असं अधूनमधून होणं सामान्य असू शकतं. पण जर ही तहान रोजचीच झाली असेल, विशेषतः हवामान थंड असतानाही, तर हे दुर्लक्षित करू नका. यामागचं वैज्ञानिक कारण आपण जर पाहिलं, तर जेव्हा रक्तात साखरेची पातळी वाढते, तेव्हा शरीर ती अतिरिक्त साखर लघवीतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेत शरीरातून जास्त पाणीही बाहेर पडतं. याचा परिणाम काय होतो, तर शरीर डिहायड्रेटेड होतं. मेंदूला तहान लागण्याचा सिग्नल जातो आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा पाणी प्यावंसं वाटतं. म्हणजेच तहान ही फक्त सवय नसते, ती शरीराचा वॉर्निंग सिग्नल असू शकते. त्यामुळे काही गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. जसे की जेव्हा तुम्ही नेहमीपेक्षा खूप जास्त पाणी पित आहात, रात्री तहान लागून जाग येते, तसेच तहान लागण्यासोबत लघवीही वाढली आहे, अशा वेळी एकदा ब्लड शुगर तपासून घेणं खूप महत्वाचं ठरतं. दुसरे लक्षण आहे वारंवार लघवी होणे, फ्रिक्वेंट युरिनेशन. तुम्हाला दिवसभर वारंवार लघवीला जावं लागतंय का? किंवा विशेषतः रात्री 2 ते 3 वेळा उठावं लागतं? अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना असं वाटतं की पाणी जास्त पिलं म्हणून होत असेल. पण नेहमीच असं नसतं. यामागचं कारण आपण पाहिलं, तर जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढते, तेव्हा किडनीवर अतिरिक्त ताण येतो. ही जास्त साखर बाहेर काढण्यासाठी किडनी लघवीचं प्रमाण वाढवते. या प्रक्रियेत शरीरातून नेहमीपेक्षा जास्त द्रव बाहेर पडतो. याचा परिणाम लघवीचे प्रमाण वाढते. वारंवार बाथरूमला जावे लागते आणि रात्रीची झोपही डिस्टर्ब होते. त्यामुळे जर तहान आणि लघवी दोन्ही वाढले असतील, तर शुगर टेस्ट नक्की करा. तिसरे लक्षण आहे जास्त भूक लागते, इन्क्रीज्ड हंगर. तुम्ही नीट जेवल्यानंतरही थोड्याच वेळात पुन्हा भूक लागत असेल, तर हे डायबिटीज मध्ये खूप कॉमन पण कमी लक्षात येणारं लक्षण आहे. याचं सायंटिफिक कारण जर आपण पाहिलं, तर आपण जे खातो त्यातून ग्लुकोज तयार होतं. पण डायबिटीज मध्ये इन्सुलिन हे नीट काम करत नसल्याने हे ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचत नाही. पेशींना एनर्जी मिळत नाही आणि मेंदू पुन्हा भुकेचा सिग्नल देतो. म्हणून व्यक्तीला नीट जेवण केल्यानंतरही थोड्या वेळाने भूक लागते. चौथे लक्षण आहे अचानक वजन कमी होते, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस. तुम्ही खास डाएट करत नाही, व्यायामही वाढवलेला नाही, तरीही वजन हळूहळू कमी होत असेल, तर हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही. कारण आपण जे अन्न खातो त्यातून तयार झालेलं ग्लुकोज पेशींमध्ये जाऊन ऊर्जा तयार करायला हवं. पण मधुमेहात इन्सुलिन नीट काम करत नाही, त्यामुळे हे ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचत नाही. मग शरीर काय करतं, तर ऊर्जा मिळवण्यासाठी आधीची चरबी म्हणजे फॅट वापरायला सुरुवात करते. नंतर स्नायूंचं विघटन सुरू होतं. यामुळे हळूहळू वजन कमी होऊ लागतं, जरी व्यक्ती नेहमीसारखंच खात असली तरीही. मग विशेष लक्ष कधी द्यावे, जेव्हा वजन अचानक किंवा कारण नसताना कमी होत असेल, सोबत जास्त भूक किंवा थकवा असेल, किंवा वारंवार तहान लागत असेल, लघवी वाढलेली असेल, अशा वेळी एकदा ब्लड शुगर तपासून घेणं खूप महत्वाचं ठरतं. पाचवे लक्षण आहे सतत थकवा येणे, परसिस्टंट फटीग. पुरेशी झोप घेतली तरी दिवसभर थकल्यासारखं वाटत असेल, छोटंसं काम केलं तरी दमल्यासारखं होत असेल, तर हे फक्त कामाचा ताण किंवा कमजोरी असेलच असं नाही. कधी कधी हा मधुमेहाचा सुरुवातीचा संकेत असू शकतो. यामागचं कारण जर पाहिलं, तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी ग्लुकोज पेशींमध्ये जाणं गरजेचं असतं. पण मधुमेहामध्ये इन्सुलिन नीट काम करत नाही, त्यामुळे पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नाही. परिणामी सतत थकवा जाणवतो, आळस वाढतो आणि कामात लक्ष कमी लागते. सहावे लक्षण आहे जखमा उशिरा भरणे, स्लो वुंड हिलिंग. बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाक करताना छोटा कट लागतो किंवा चालताना पायाला खरचटतं. सामान्य माणसाची ही जखम 2 ते 3 दिवसात सुकायला लागते. पण जर तुमची जखम 8 ते 10 दिवस उलटून ही तशीच ओली राहत असेल,
किंवा त्यात पस होत असेल तर हे रक्तातील साखर वाढल्याचं स्पष्ट लक्षण आहे. यामागील सायंटिफिक रिझन जर आपण पाहिलं तर काही रिसर्चमध्ये असं आढळून आलेलं आहे की रक्तातील वाढलेली साखर ही जंतू किंवा बॅक्टेरिया यांना जगण्यासाठी हवीच असते. ते तिथे वेगाने वाढतात आणि जखम चिघळते. रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे ब्लड सर्क्युलेशन पुअर होते. त्यामुळे जखम भरण्यासाठी लागणारे पोषक घटक आणि ऑक्सिजन हे शरीराच्या टोकाच्या भागांपर्यंत म्हणजे पाय किंवा हाताची बोटे या भागात वेळेवर पोहोचत नाही. तसेच रक्तातील वाढलेली साखर ही रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते. त्यामुळे बॅक्टेरियाशी लढणाऱ्या शरीरातील WBC म्हणजे पांढऱ्या पेशी तेवढ्या ऍक्टिव्ह राहत नाहीत. जंतू मरू शकत नाहीत, परिणामी इन्फेक्शन वाढते. याकडे दुर्लक्ष केलं तर छोट्या जखमेचं रूपांतर डायबेटिक अल्सरमध्ये होऊ शकतं आणि गंभीर परिस्थितीत ही जखम इतकी खराब होते की डॉक्टर तो भाग कापून टाकण्याचा सल्ला देऊ शकतात. 7वे लक्षण आहे दृष्टी धूसर किंवा अंधुक होणे, ब्लड व्हिजन. वाचताना अचानक धूसर दिसत असेल, मोबाईल किंवा पुस्तकावर फोकस होत नसेल तर हे नेहमीच नंबर बदलल्यामुळे असतं असं नाही. कधी कधी हा डायबिटीसचा सुरुवातीचा संकेत असू शकतो. यामागचं कारण जर आपण पाहिलं तर रक्तातील साखर वाढली की डोळ्यांच्या लेन्समध्ये तात्पुरती सूज येऊ शकते. यामुळे दृष्टी धूसर वाटू लागते. पण यात एक पॉझिटिव्ह बाब अशी की सुरुवातीच्या टप्प्यात शुगर कंट्रोल केल्यावर हे सुधारू शकतं. पण वारंवार ब्लर दिसत असेल तर डोळे व शुगर दोन्ही तपासा. 8वे लक्षण हातापायात मुंग्या येणं किंवा बधिरपणा. यामध्ये हात किंवा पायात झिंझिण्या येतात. कधी कधी हात पाय बधीर किंवा सुन्न होतात. हे नर्ववर परिणाम होण्याची सुरुवात असू शकते. याचं कारण असं दीर्घकाळ साखर जास्त राहिल्यास सूक्ष्म नसांवर परिणाम होऊ लागतो. यालाच डायबेटिक न्यूरोपॅथीची सुरुवात म्हणतात. यात सुरुवातीला हलक्या मुंग्या येतात, नंतर बधिरपणा वाढू शकतो. 9वे लक्षण आहे त्वचा काळवंडणे. यामध्ये मान, काखेत किंवा गुडघ्याच्या मागची त्वचा काळपट व जाड दिसते. हे फक्त स्वच्छतेचा अभाव किंवा घर्षणामुळे नसू शकतं. तर हे तुमच्या शरीरात इन्सुलिन नीट काम करत नसल्याचं सर्वात मोठं बाह्य लक्षण आहे. आणि शेवटचे 10वे लक्षण म्हणजे वारंवार इन्फेक्शन. साखर हे बॅक्टेरिया आणि बुरशी म्हणजे फंगसचं आवडतं खाद्य आहे. त्यामुळे लघवीच्या जागी किंवा त्वचेच्या घड्यांमध्ये वारंवार खाज येणे, रॅशेस येणे हे साखर वाढल्याचे लक्षण आहे. तर अशा प्रकारे मधुमेहाची ही 10 लक्षणे जर वेळीच ओळखली तर तुम्ही डायबिटीज रिव्हर्स देखील करू शकता. त्यासाठी तुम्ही HbA1c नावाची टेस्ट करा. ही टेस्ट तुमच्या गेल्या 90 दिवसांचा रिपोर्ट देते. तसेच रिकाम्या पोटी साखर म्हणजे फास्टिंग शुगर देखील तपासणे गरजेचे आहे.